सापडलेल्या आईस्क्रीम कंपनीचा प्लांट हा सील करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी यमो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये बोट आढळलेलं होतं। मुंबईच्या मालाडमधील एकाने ऑनलाईन पद्धतीने आईस्क्रीम मागवलं होतं आणि आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनी बाहेर आता पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे। तर बोट सापडलेल्या आईस्क्रीम कंपनीचा प्लांट हा सील करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी यमो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये हे बोट आढळलेलं होतं। मुंबईच्या मालाडमधील एकाने ऑनलाईन पद्धतीने आईस्क्रीम मागवलं होतं आणि त्यामध्ये हे बोट आढळलेलं होतं। तर आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनी बाहेर आता पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनी बाहेर आता आपण पुढारी न्यूज पोहोचलेलो आहोत। काय नेमकं सध्या तिकडचं चित्र आहे? 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एका आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याची जी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली गेली, ते आईस्क्रीम ज्या इंदापूरमधल्या MIDC परिसरातल्या या फॉर्च्यून डेअरी नावाच्या कंपनीमध्ये बनवलं जात होतं। ही जी डेअरी आहे आपण बघतोय MIDCतल्या C55 क्रमांकाच्या प्लॉटमध्ये फॉर्च्यून डेअरी नावानं ही कंपनी आहे, जिथे जे यमो नावाचं जे आईस्क्रीम आहे त्याचं पॅकिंग आणि तयार करण्याचं जे काम होतं ते सुरू असायचं। आत्ता आपण जेव्हा इथल्या कंपनीच्या लोकांसोबत बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की FSSAI ची जी अधिकारीची टीम होती ती या ठिकाणी आली होती आणि पूर्ण जी ही कंपनी आहे, हा जो प्लांट आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सध्या आतमध्ये कंपनीचे जे मालक आहेत सचिन जाधव, त्यांच्याकडून पोलिसांकडून एकत्र बसून जी चौकशी सुरू आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर आपण जेव्हा भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला फॉर्च्यून डेअरीच्या मालकांचा, तेव्हा त्यांनी रेकॉर्डवर बोलण्यास नकार दिलेला आहे। कुठल्याही पद्धतीची भूमिका माध्यमांसमोर मांडायची नाही अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय। मात्र आत्ता जर आपण बघितलं असेल तर इंदापूरमधल्या या फॉर्च्यून डेअरीमध्ये यमो कंपनीचं जे आईस्क्रीम आहे ते बनवलं जात होतं, त्याच्या पॅकिंगचं काम सुरू होतं आणि त्याच आईस्क्रीममध्ये यमो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याची जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या पोलिसांकडून सध्या आतमध्ये तपास सुरू आहे। FSSAI ची जी टीम आहे ती या ठिकाणी काल आलेली होती। त्यांच्याकडून जे पूर्ण प्लांटचं काम आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। हा सगळा प्लांट सील बंद करण्यात आलेला आहे। पूर्ण काम जे आहे ते सध्या ठप्प आहे। पोलिसांकडून अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मुंबईतून दाखल झाल्याची माहिती मिळते। सचिन जाधव नावाचे जे या कंपनीचे मालक आहेत ते जेव्हा पुढारी न्यूजशी बोलत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की 300हून अधिक जे शेतकरी आहेत त्यांचं दूध या कंपनीमध्ये येतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट या कंपनीमध्ये बनवले जातात। त्याच्यापैकीच आईस्क्रीम हा एक जो प्रोडक्ट आहे तो देखील इथे बनवला जात होता। गेल्या अनेक दिवसांपासून एमओ कंपनीचं जे आईस्क्रीम आहे ते या ठिकाणी बनवलं जात होतं आणि याच आईस्क्रीमच्या बाबत जो गंभीर प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर कारवाईला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। काल या ठिकाणी जी कारवाई झाली, पूर्ण प्लांट बंद करण्याचं जे काम झालं, त्यानंतर आज मुंबई पोलिसांची जी टीम आहे ती या ठिकाणी आलेली होती। त्यांच्याकडून इथल्या मालकांची चौकशी झालेली आहे। कर्मचाऱ्यांचे जे जबाब आहेत ते नोंदवले गेलेले आहेत, त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। बघावं लागणार आहे कुठपर्यंत हा सगळा तपास जातोय। जे पोलिसांकडून सातत्यानं सांगितलं जातंय की फॉरेन्सिकसाठी हे जे मानवी बोट आहे ते पाठवण्यात आले, त्याचे नेमके काय रिपोर्ट्स येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमकं या आईस्क्रीम प्रोडक्टमध्ये हे बोट कुठल्या पॅकिंगच्या दरम्यान, कुठल्या युनिटच्या दरम्यान गेलं, कधीची ही सगळी घटना आहे याचा तपास झाल्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, पोलीस यंत्रणा असेल किंवा FSSAI जसं तुम्ही म्हणालात त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय का? अर्थात या दोन्ही यंत्रणा अर्थात पोलिसांसोबत आपला संपर्क सातत्यानं सुरू आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं वारंवार माहिती देण्यासाठी टाळाटाळ केल्याचं आपण पाहिलंच आहे। मात्र FSSAI चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपला अद्याप संपर्क होऊ शकला नाही। त्यांच्याशी आपण जर संपर्क केला आणि अधिकृतरित्या त्यांची जर भूमिका कळली तर यातली नवी माहिती आपल्याला मिळू शकते। मात्र कंपनीकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की काल हा संपूर्ण प्लांट जो आहे, जो आपण इंदापुरातल्या या परिसरामध्ये पाहतो जिथे एमओ आईस्क्रीम बनवण्याचं काम केलं जात होतं, फॉर्च्यून डेअरी नावाचा हा प्लांट आहे MIDC इंदापूरमधल्या C55 प्लॉटमध्ये हा सगळा जो प्रकार होता आईस्क्रीम बनवण्याचा, जे काम सुरू होतं ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे। यासोबतच अन्य जे काही प्रोडक्ट्स या डेअरीमध्ये बनवले जात होते फॉर्च्यून डेअरीमध्ये, ते देखील बनवण्याचं काम स्थगित करण्यात आलेलं आहे।
आपण जर बघितलं असेल तर अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या अनेक वेळा, तेव्हा असे प्रश्न उपस्थित केले गेले की पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते कितपत सुरक्षित आहे आणि मग FDA याच्यावरती काही लक्ष आहे की नाही, नियंत्रण आहे की नाही. त्यासोबतच अन्य ज्या महत्त्वाच्या यंत्रणा समजल्या जातात, ज्यामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण असेल, ज्याला आपण SSAI असं म्हणतोय, त्यांच्याकडून ज्यावरती कारवाईला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की ज्या मालकांनी सांगितलं, सचिन जाधव नावाचे या फॉर्च्यून डेअरीचे जे मालक आहेत, त्यांनी आपल्याशी पुढारीशी बोलताना असं सांगितलं की कालच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याला आपण FSSAI अशा पद्धतीने संबोधतो, या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन हा जो पूर्ण प्लांट आहे ज्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट बनवले जात होते ते बंद केलेले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग कुठल्याही प्रकारचा आता यामध्ये होत नाही. मात्र दरम्यानच्या काळात याचा तपास कसा होतो आणि या गोष्टी समोर कशा येतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ज्या कंपनीच्या प्लांटमध्ये हे आईस्क्रीम बनवलं जात होतं त्या कंपनीच्या मालकांनी नेमकी काय माहिती दिली ती सुद्धा पाहूया. कंपनी यमोचा ब्रँड आहे. अच्छा, आईस्क्रीमचं नाव ती कंपनी, त्या कंपनीवर कोणीतरी कंप्लेंट केली आणि पुन्हा दाखल केली मालाड पोलिसांचं जे म्हणत आहे का, मालाड पोलिसांचं जे म्हणत आहे ते पॅकिंग आईस्क्रीमचं. सर ऐकून घ्या, तशी इन्क्वायरी चालू आहे. नाही, पोलिसांनी तशी माहिती दिल्यामुळे आपला मी तुम्हाला सांगतो ना, पोलिसांचीच इन्क्वायरी चालू आहे. अजून त्यांची माणसं आतमध्येच आहेत, प्रश्न चालू आहे. तेव्हा आम्ही काल सांगतो, काल FSI-वाल्यांनी त्यांची कारवाई केली आणि बंद केलेलं आहे. पोलीस त्यांचं काम चालू आहे. हे काम झाल्यानंतर जे काय त्यांना FSI-वाल्यांना काही निदर्शनास आलं किंवा काय आहे तिथे बाजूला काय ठीक आहे, बाकीचा व्यवसाय ऐका ना, मी फाईट केल्यापेक्षा तुम्ही बाहेर